हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय शिरसाट. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम यांच्या स्टँडर्ड केसेस पाहिल्या होत्या कॅन्टिलिव्हर बीमच्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम यांचे प्रॉब्लेम्स ऑफ एसएफडी अँड बीएमडी ऑन सिम्पली सपोर्टेड बीम. तर आज आपण 2 प्रॉब्लेम घेणार आहोत. तर हा आहे पहिला प्रॉब्लेम. अ सिम्पली सपोर्टेड बीम AB ऑफ स्पॅन 6 मीटर कॅरीज अ 2 पॉईंट लोड ॲज शोन इन फिगर. बघा, हे फिगरमध्ये दाखवले तसं 2 पॉईंट लोड आहे. कुठले 30 न्यूटन आणि किलोन्यूटन आणि 60 किलोन्यूटन. कुठे 2-2 मीटरच्या डिस्टन्सवर इंटरवलवरमध्ये. म्हणजे काय, ए आणि बी. आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल, रिॲक्शन. तर सर्वात पहिले काढू आपण रिॲक्शन. कसा आहे प्रॉब्लेम, हा पहिले 30 आणि 60 बरोबर. एक 30 किलोन्यूटन, दुसरा 60 आणि या रिॲक्शन आहे ए पॉईंट आणि बी पॉईंटवरचे. ओके. तर सर्वात पहिले काय राहतं आपलं, समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. किती येतील समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस? ही रिॲक्शन राहील आर ए आणि ही रिॲक्शन आर पी. ओके. तर इक्वेशन काय राहील आपलं, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू किती येईल ते, ह्या पोट रिॲक्शन झाल्या, असं लिहिण्यापेक्षा आपण मायनस लिहू इथं. आर ए प्लस आर बी मायनस 30 किलोमीटरचा लोड कसा येतो, डाऊनवर्ड, -30 आणि 60चा पण डाऊनवर्ड -60 इज इक्वल टू 0. हेच इक्वेशन कसं होईल, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 90. हे झालं पहिलं इक्वेशन. ओके. दुसरं केस काय राहते आपली, मोमेंट. समेशन ऑफ मोमेंट ॲट कुठल्याही पॉईंटला, एला घ्या किंवा बीला घ्या, एला घेऊ इज इक्वल टू 0. काय घ्यावं लागेल सर्वात पहिले, हे डिस्टन्स किती, 2 मीटर, नंतर इथे याच्या पुढचं 2 मीटर आणि त्याच्यानंतरचंही 2 मीटर. ठीक आहे. तर सर्वात पहिला मोमेंट घेऊ, या कुठला पॉईंटच्या बोट घ्यायची, ए पॉईंटच्या बोट. तर ए पॉईंटच्या बोट मोमेंट घेताना काय येईल, पहिले 30 × 2 क्लॉकवाईज आहे की नाही, हा कसा आहे क्लॉकवाईज, प्लस 60 × काय येईल, हे 2 मीटर बरोबर, प्लस हे 2 मीटर, किती झाले 4. 60 × 4. नंतरचा फोर्स कुठला आहे, हा रिॲक्शन ॲट बी. ती कसं चालली, अपवर्ड चालली आणि डायरेक्शन कसं याचं अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्यामध्ये काय येईल -RB × 6 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हे जर सॉल्व केलं तर काय येईल मग, RB किती येईल, हे पहा 30 × 2 60 प्लस 60 × 4 240 इज इक्वल टू 6 RB. बरोबर. मग हेच पुढं प्रॉब्लेम कसा होईल, RB इज इक्वल टू किती, 240 प्लस 60 म्हणजे काय, 300 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती, 50. रिॲक्शन ॲट बी किती, 50. RB इज इक्वल टू 50. आणि हीच जर व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये जर ठेवली तर RA इज इक्वल टू किती, 14 किलो न्यूटन. तर अशा प्रकारे रिॲक्शन भेटले आपल्याला, काय RA इज इक्वल टू 40 किलो न्यूटन आणि RB इज इक्वल टू 50 किलो न्यूटन. आपण पाहू जे केलं आहे ते आपण बरोबर आहे का. बघा रिॲक्शन किती आली आहे, RA इज इक्वल टू 15 किलो न्यूटन आणि RB इज इक्वल टू 50 किलो न्यूटन आणि RA इज इक्वल टू 40 किलो न्यूटन. त्यानंतरची स्टेप काय राहते आपली, शिअर फोर्स काढणे. बरोबर. तर नेक्स्ट स्लाईडवर जाऊ आपण. बघा रिॲक्शन तर काढलेली आपली, किती, RA 40 किलो न्यूटन आणि RB किती, 50 किलो न्यूटन. RB किती, हे इथे 50 किती, 50 किलो न्यूटन. बरोबर. हा 30 किलो न्यूटन आहे. आता शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचं, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सेक्शन घ्यावं लागतील. कसे, 1 2
3 4 5 6 7 8 बरोबर की नाही. म्हणजे शिअर फोर्स प्रत्येक पॉईंटच्या लेफ्टला राईटला आपल्याला काय घ्यावं लागतील, सेक्शन घ्यावं लागतील. सर्वात पहिले घेऊ आपण शिअर फोर्स ॲट कुठला, लेफ्ट टॉप आहे. आपण प्रत्येक सॉल्व करून पाहू आपण, ठीक आहे. अशा प्रकारे डायग्राम होती बरोबर. आर ए किती होता 40, आर बी या इथला लोड 30 होता, नंतर किती 60 आणि त्यानंतर हा 50 किलोमीटर. ओके. सर्वात पहिले घ्यायचं आपल्याला सेक्शन. सेक्शन घेताना आपण काय घेऊ, एक ओके. हा किती 50 किलोमीटरचा. सर्वात पहिले आपण आता आपल्याला काय घ्यायचं आहे, सेक्शन घ्यायचे. सर्वात पहिला घेतला हा सेक्शन 1, हा ए पॉईंट बनवू, हा बी सी डी. ओके. डिस्टन्स किती आहे प्रत्येकाचं आपल्याला माहिती आहे, 2 2 आणि 2 मीटर. ओके. शिअर फोर्स ॲट सेक्शन 1, सेक्शन 1 म्हणू किंवा लेफ्ट ऑफ ए किती येईल सांगा. याच्या इकडे काही फोर्सेस आहे का, नाही. त्याच्यामुळे शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ ए किती येईल 0. नंतर ॲट द राईट ऑफ ए किती येईल, राईट ऑफ ए म्हणजे इथे या पॉईंटला, बरोबर की नाही. राईट ऑफ ए हा पॉईंट किती येईल राईट ऑफ ए, फक्त एकच येतो आहे अपवर्ड. किती किलोमीटरचा 40 किलोमीटरचा. मग काय 40 किलोमीटर. याला एक तर अपवर्ड साईन दाखवायची असेल अपवर्ड साईन पण दाखवू शकतो. ओके, वरती चाललं म्हणून. नंतर पहा तिसरा सेक्शन कुठे येईल आपला, हा पहा इथे लेफ्ट ऑफ सी, ॲट लेफ्ट ऑफ सी किती येईल सांगा 40 किलोमीटर. एवढ्या पूर्ण पोर्शनमध्ये फक्त एकच फोर्स आहे 40 किलोमीटरचा, तो कसा आहे अपवर्ड आहे. त्याच्यामुळे इथे पण किती येईल 40 किलोमीटर. ओके. आता नेक्स्ट सेक्शन घेऊ आपण, नेक्स्ट सेक्शन राहील आपला त्याच्यानंतरचा सी. सीच्या राईटला ॲट राईट ऑफ सी किती येईल राईट ऑफ सी पहा 40 किलोमीटरचा कसा चालला आहे अपवर्ड, बरोबर की नाही. 40 मायनस हा 30 किलोमीटरचा कसा चालला आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मायनस 30. मग किती येईल तो 10 किलोमीटर. ओके 10 किलोमीटर लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा सेक्शन घेऊ आपण, हां शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ कुठला पॉईंट, लेफ्ट ऑफ डी किती येईल सांगा. पहिला 40 किलोमीटर अपवर्ड आणि 30 किलोमीटर नंतर डाऊनवर्ड म्हणजे किती 40 मायनस 30 इक्वल टू 10 आला आहे. नेक्स्ट पॉईंट कुठला राहील, राईट ऑफ डी. शिअर फोर्स ॲट राईट ऑफ डी हा पॉईंट ॲट राईट ऑफ डी किती येईल राईट ऑफ डीला, हा किती आहे 10 मायनस 60 इज इक्वल टू किती 50 किलोमीटर. समजलं की नाही. किती आला आहे 50 किलोमीटर. पण कसा तो मायनस, हे लक्षात ठेवा मायनस 50 किलोमीटर. नंतर शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी घ्या. लेफ्ट ऑफ बी घेतला आहे. लेफ्ट ऑफ बी किती आहे लेफ्ट ऑफ बीला मायनस 50, बरोबर की नाही. पहा इकडचे सर्व फोर्सेस घ्यायचे ॲडिशन. हा 40 अपवर्ड, नंतर हा 30 डाऊनवर्ड आणि हा 60 मायनस म्हणजे किती इथे पण किती मायनस 50 किलोमीटर. नंतर ॲट राईट ऑफ बी किती येईल, राईट ऑफ बी 0. ओके. अशा प्रकारे आपण सर्व पॉईंटचे काय केले शिअर फोर्स कॅल्क्युलेट करून झालेले. तर बघा आता आपण शिअर फोर्स डायग्राम काढू. सर्वात पहिली काढली बेसलाईन, बरोबर. बाकीच्या ज्या ज्या गोष्टींची गरज नाही आपण त्या सर्व काय करू डिलीट करून देऊ.
सेक्शनची गरज नाही आपल्याला. ओके. सर्वात पहिले लेफ्ट ऑफ एला किती शिअर फोर्स? 0. नंतर शिअर फोर्स ॲट राईट ऑफ ए किती? 40 kN. 40 kNचा हा पॉईंट ठेवू 40. ओके, 40 kN. नंतर काय येईल? नेक्स्ट पॉईंट कुठला आहे? लेफ्ट ऑफ सी म्हणजे हा पॉईंट, हा सी पॉईंट किती? इथे पण 40 kN आहे तसाच ठेवला आपण. नंतर राईट ऑफ सी किती? 10 kN म्हणजे इथे कुठेतरी येईल. बरोबर, हा पॉईंट कुठेतरी 10. नंतर शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ डी किती? 10च आहे. म्हणजे या पॉईंटच्या एक्झॅक्टली खाली इथे येईल 10. नंतर शिअर फोर्स ॲट राईट ऑफ डी किती? -50. हा राहील -50. लेफ्ट ऑफ बी पण -50 आणि राईट ऑफ बी किती? 0. अशा प्रकारे आपण पॉईंट प्लॉट केले. सर्वांना जॉईन करायचं. ओके, अशा प्रकारे आपली शेअर फोर्स डायग्राम काढून झाली. जे पॉईंट ॲक्सिसच्या वर आहे त्याला आपण काय म्हणणार? पॉझिटिव्ह. आणि जे खाली आहेत त्याला निगेटिव्ह. किंवा दुसरं काय, हा फोर्स कसा चालला? अपवर्ड आणि इकडचे डाऊनवर्ड चालले म्हणून पॉझिटिव्ह. आणि हे कसं? हा डाऊनवर्ड आणि हा अपवर्ड. राईट सपोर्ट अपवर्ड म्हटल्यावर निगेटिव्ह. रन, आपला रन नव्हतं का तसं. ओके, तर सर्वांना शेअर फोर्स समजला आहे. आता नेक्स्ट स्पॉट पाहू आपण. हे बरोबर केलं का आपण? तर पहा शेअर फोर्स डायग्राम. बघा शेअर फोर्स डायग्राम जी काय आहे ती बरोबर काढलेली. बघा 40 kN काढला होता आपण. नंतर 10 kN. अशा प्रकारे सर्वांनी डायग्राम काढली पाहिजे. ठीक आहे. आणि इथे 0. आता याच्यानंतरची स्टेप आहे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. तर आपल्याला काय काढायचं आता? बेंडिंग मोमेंट काढायची. तर बेंडिंग मोमेंट काढताना आपण काय करणार? सर्वात पहिले बीम काढू पुन्हा एकदा. इकडे किती होता? 40 kN एला, हा 50, इथे 30 आणि इथे 60. ओके, हा ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी आणि हा पॉईंट डी. डिस्टन्स सर्वांचे माहिती होते आपल्याला किती? 2, 2, 2 मीटर. ओके, आता आपल्याला काय करायचं? बेंडिंग मोमेंट काढायची प्रत्येक पॉईंटला. तर आपल्याला माहिती आहे बेंडिंग मोमेंट ॲट ह्या सपोर्ट ए आणि ह्या सपोर्ट बीला किती राहील? ॲट ए इज इक्वल टू 0 आणि ॲट बी इज इक्वल टू 0. आता बेंडिंग मोमेंट ॲट सी काढू. सीच्या अबाउट बेंडिंग मोमेंट घेतली आता. ओके, सीच्या अबाउट बेंडिंग मोमेंट घेतली म्हणजे या पॉईंटच्या अबाउट. कुठल्याही सपोर्टमधून घ्या, इकडे लेफ्ट साईडकडून घ्या किंवा राईट साईडकडून घ्या. ठीक आहे, तर मी घेतो लेफ्ट साईडकडून. किती येईल ती? एकच फोर्स. लेफ्ट साईडला फोर्स कोणता आहे? एकच आहे. कोणता? रिॲक्शन ॲट ए अपवर्ड. तो किती येईल? 40 इंटू किती? डिस्टन्स किती आहे त्याचं? 2, 80 kN. बरोबर. नंतर आता बेंडिंग मोमेंट ॲट डी घ्या. लेफ्ट साईडलाच घेऊ. ॲट डी किती होतो पहा? 40 इंटू डिस्टन्स किती त्याचा? 4, 2 + 2. हे 2 प्लस हे 2 किती? 2 + 2 4 मायनस 30 kNचा कसा चालला आहे? अँटी क्लॉकवाईज. -30 इंटू 2 किती येईल? 40 इंटू 4 160. 160 मायनस 60 किती? 100 kN. आता हाच डी पॉईंट जर आपण लेफ्ट साईडकडून राईट साईडकडून घेतला असता तर किती आला असता पहा? राईट साईडकडून कुठला? एकच आहे. कुठला? बी पॉईंट. तो कसा आहे? 50 इंटू 2. ओके, किती आला आहे? 100. अशा प्रकारे आपण बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स काढू शकतो. आता बघा याच्यामुळे शेप कसा येतो इथे? या लोडेमुळे कसा येतो आहे? हॅपी फेस आहे. हॅपी फेस असल्यावर बेंडिंग मोमेंट कशी राहते? पॉझिटिव्ह. तर मग आपल्याला पहिले बेसलाईन काढली मी. ए पॉईंटची बेंडिंग मोमेंट 0, बी पॉईंटची पण 0. त्यानंतरची सी पॉईंटची किती होती?
80, डी पॉईंटची 100. ओके, आणि हे सर्व पॉईंट आता काय केले आपण, जॉईन केले. कसं येईल आता, स्ट्रेट लाईन, बरोबर की नाही. आपण कालच म्हटलं होतं की काय, जर SFD जर रेक्टँगल आली तर बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी पाहिजे, ट्रायंग्युलर पाहिजे. ओके, एकदा पाहून घेऊ आपण. पहा, अशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे. किती आले ते बेंडिंग मोमेंट, 80 kN आणि 100 kN. ओके, युनिट देणं गरजेचं आहे. बेंडिंग मोमेंट दोन्ही डायरेक्शनमधून केली तरी पण किती येते, सारखीच येते. ठीक आहे, त्यानंतरचा प्रॉब्लेम पाहू आपण आता. आता हा पहा पुढचा प्रॉब्लेम काय, याच्यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 4 मीटर, स्पॅन किती 4 मीटर, 2 मीटर प्लस 2 मीटर, कॅरेज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ॲज शोन इन फिगर. UDL आहे सगळीकडे. ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर द बीम, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट पण काढायचे. तर सर्वात पहिली स्टेप काय राहील आपली, रिॲक्शन ॲट ए काढायची आणि रिॲक्शन ॲट बी काढायची. इथेच काढू आपण. काय येईल, समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू 0. व्ही काय राहील, रिॲक्शन ॲट ए RA आणि काय रिॲक्शन ॲट बी RB. मग काय RA प्लस RB इज इक्वल टू किती येईल, हा लोड ना 20 × 2 म्हणजे किती येते ती, RA प्लस RB इज इक्वल टू 40 kN. बरोबर, ही तर आलं आहे बरोबर. पहा, RA प्लस RB इज इक्वल टू 40 kN. त्यानंतरची स्टेप काय राहते आपली, बाकीचे इरेज करतो मी. हां RA. ओके, RA प्लस RB 40 kN ही पहिली स्टेप आली, आपलं पहिलं सोल्युशन इक्वेशन. त्यानंतरची स्टेप काय, मोमेंट ॲट ए, कुठल्याही पॉईंटला घ्या मोमेंट, या पॉईंटच्या अबाउट घेतली, मोमेंट ॲट समेशन ऑफ मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0. काय करावं लागेल आपल्याला, सर्वात पहिले हा लोडचं डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. कुठं येईल तो, एक्झॅक्टली सेंटरला. किती लोड ॲक्ट होईल, हा 40 kN. मग काय 40 × डिस्टन्स किती डिस्टन्सवर ॲक्ट होईल, 1 मीटरवर. 40 × 1 मायनस, बरोबर आहे की नाही, 40 × 1 मायनस RB इंटू किती, RB इंटू 4 इज इक्वल टू 0. RB इज इक्वल टू किती येईल, 10 kN. बरोबर की नाही, RB इज इक्वल टू 10 kN येईल आणि ते पॉझिटिव्ह. पहा इथे पण आलं RB इज इक्वल टू 10 kN. हीच व्हॅल्यू जर मी ह्या इक्वेशनमध्ये ठेवली तर RA इज इक्वल टू किती येईल, 30 kN. अशा प्रकारे आपण सिम्पली रिॲक्शन ॲट ए आणि रिॲक्शन ॲट बी हे दोन्ही पण काढलेले आहे. आता नेक्स्ट पॉईंटला जाऊ आपण. तर आता याच्यामध्ये काढायचं आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर शिअर फोर्स काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे, सर्वात पहिले आपण काय करत असतो, सेक्शन घेत असतो की नाही प्रत्येक पॉईंटला, की या पॉईंटला किती शिअर फोर्स, त्या पॉईंटला किती, प्रत्येक पॉईंटचा शिअर फोर्स घेत असतो आणि त्यानुसार काय करतो, शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर इथे पण आपण तसंच करू. कसा प्रॉब्लेम होता, RA किती, RB आणि RAची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे एकदा. RAची 30 होती आणि RBची 30. UDL लागलं होतं 20चं, हा 10. ओके, 20 kN मीटर पर मीटर. ओके, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी आणि हा पॉईंट सी. ओके, सर्वात पहिले काढू आपण सेक्शन. कुठे घेतला, एक लेफ्ट ऑफ ए आणि एक राईट ऑफ ए घेतला. नंतर तिसरा सेक्शन घेतला मी सी पॉईंटवर, इथंच घेतला. चौथा सेक्शन घेतला लेफ्ट ऑफ बी आणि पाचवा घेतला राईट ऑफ बी. ओके, सर्वात पहिला सेक्शन ॲट लेफ्ट ऑफ ए. लेफ्ट ऑफ एला काही फोर्स लागतो आहे का, नाही, त्याच्यामुळे शिअर फोर्स काय येईल, 0. राईट ऑफ ए काय होतं, फक्त एकच, कसा व्हर्टिकलला येतो ना, मग किती येईल तो, 30 kN. नंतर शिअर फोर्स ॲट पॉईंट सी काय येईल, शिअर फोर्स ॲट पॉईंट सीला किती येईल बघा, ॲट सी 30 kN जातो आहे अपवर्ड, 30 मायनस ह्या लोडमुळे मायनस जाईल ना,
त्याची मॅग्निट्यूड किती लोडची 20 × 2, मग किती येईल तो 30 - 40 -10 किलो न्यूटन. ओके, सी पॉईंटची पण मॅग्निट्यूड भेटली आपल्याला. आता नेक्स्ट काय, हा लॅपटॉप ॲट एल, एल म्हणजे लॅपटॉप, बी किती आहे लॅपटॉप बी, पुन्हा पहा हा 30 मायनस ह्या लोड किती 40, 20 × 2 UDLला कन्वर्ट केलं लोडमध्ये, किती येतो तो -10च येतो आहे. ओके, आता नेक्स्ट पाहू आपण ॲट राईट ऑफ काय बी, राईट ऑफ बीला घेतलं तर किती येईल बी पॉईंटला, हा किती 30 बरोबर, हा 30 -40 बरोबर, हा -40 प्लस ही रिॲक्शन काय +10, मग किती येईल तो 0. ओके, तर आपण प्रत्येक पॉईंटची मॅग्निट्यूड काढली शिअर फोर्सची. आता आपल्याला काढायची शिअर फोर्स डायग्राम. त्यासाठी बेसलाईन काढली सर्वात पहिले मी, हा पॉईंट ए साठी, हा बी साठी आणि हा सी साठी. ओके, सी पॉईंट सध्या मी टेम्पररी काढून टाकतो. ए पॉईंटची बेंडिंग शिअर फोर्स किती 0. नंतर राईट ऑफ ए किती 30 kN. ओके, ही किती 30 kN. नंतर पॉईंट सीची शिअर फोर्स किती -10, मग तो कुठे येईल इथे कुठेतरी -10 येईल बरोबर की नाही 10. आणि नंतर बीची किती, बीची पण -10, तो पण इथेच कुठेतरी येईल. आणि राईट ऑफ बी किती आहे, राईट ऑफ बी 0 असं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, सर्वात पहिले ही लाईन जॉईन केली बरोबर. शिअर फोर्स इथे UDL असल्यामुळे कसा व्हॅरी होतो आहे, लिनियरली व्हॅरी होतो आहे, त्याच्यामुळं हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन केलं मी बरोबर. नंतर इथे एवढ्या पोर्शनमध्ये काही लोड आहे का, नाही आहे. एवढ्या पोर्शनमध्ये काही लोड आहे का, नाही. त्याच्यामुळे युनिफॉर्म राहील इथपर्यंत बी पॉईंटपर्यंत, म्हणजे 10 kN. आणि नंतर काय होईल, बी पॉईंटला रिॲक्शनमुळे तो पुन्हा अपवर्ड जाईल आणि किती होईल 0. ओके, हा पोर्शन पॉझिटिव्ह राहील आणि हा राहील निगेटिव्ह. तर काल आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटचं रिलेशन पाहिलं होतं. काय पाहिलं होतं की ज्या पॉईंटला शिअर फोर्स आपले साईन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करतो त्या पॉईंटला काय राहतं, मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट. या पॉईंटला काय राहील, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे चाललं आहे ना, मग काय राहील, यालाच काय म्हणतो कॉन्ट्रा शिअर, S = 0. मग बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम. समजलं आहे. आता अशा प्रकारे आपल्याला काय काढायचे, बेंडिंग मोमेंट काढायची. तर बघा आपण शिअर फोर्स काढला तर बरोबर आहे का, पहा 30 kN. चेक करू आपण फक्त, हा 30, हा 10 आणि हा 10. समजलं. आता आपल्याला काढायचं आहे बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम कुठे आहे, तो पॉईंट एक काढायचा आहे. सर्वात पहिले आपण बेंडिंग मोमेंट काढायला सुरुवात करू. ज्या पॉईंटची आपल्याला बेंडिंग मोमेंट माहिती आहे त्या पॉईंटची आपण बेंडिंग मोमेंट काढून घेऊ. सर्वात पहिले बीम काढला मी, ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट. दोन मीटर. ओके, सर्वात पहिले काय बेंडिंग मोमेंट ॲट ए आणि बी दोन्हीला किती राहील, ए ॲट बी दोन्हीला पण 0 बरोबर की नाही. सपोर्ट आहे तिथे, काढून पहा, काढायचे असेल तरी बेंडिंग मोमेंट ॲट ए आणि बी किती राहील 0 राहील. फिक्स सपोर्ट आहेत तिथे, असं लिहिल्यासाठी चालेल, सपोर्ट म्हणून 0. त्यानंतरचा पॉईंट कुठला, सी पॉईंट. बेंडिंग मोमेंट ॲट सी कुठल्या डायरेक्शनपासून घ्या, इथे किती रिॲक्शन आहे, रिॲक्शनची मॅग्निट्यूड इकडे 30 आणि इकडे किती आहे 10. कुठल्या डायरेक्शनपासून घ्या, इकडून जर घेतली तर काय येईल, लेफ्टपासून सुरुवात करू आपण, लेफ्टपासून घेऊ. लेफ्टला किती येईल 30 × 2 क्लॉकवाईज येते 30. याच्यामुळे काय होतं, क्लॉकवाईज येते की नाही, आणि UDLमुळे काय होईल अँटी क्लॉकवाईज. मायनस UDL कसं आहे 20 मॅग्निट्यूड आहे त्याची, 20 UDL W 20
किलोन्यूटन पर मीटर. मग 20 इंटू डिस्टन्स किती L/2 म्हणजे 20 इंटू 2 आणि किती डिस्टन्सवर ॲक्ट होतोय तो 1 मीटरवर डिस्टन्स ना, याच्यापासून 1 मीटर म्हणजे इथे ॲक्ट होईल ना बरोबर. आणि डिस्टन्स किती राहील 1 मीटर इंटू 1. किती येईल ती मॅग्निट्यूड 30 इंटू 2 60 मायनस 20 इंटू 2 40 म्हणजे किती 20 किलो न्यूटन. ओके. तेच जर आपण या सपोर्टपासून घेतलं असतं राईट साईडला घेतलं असतं तर काय आलं असतं हा 10 इंटू 2 20. ओके. कुठूनही घ्या बेंडिंग मोमेंट लेफ्टपासून घ्या किंवा राईटपासून घ्या बेंडिंग मोमेंट काय येते सेम राहते. बदलते का नाही. बघून घेऊ आपण ए बी आणि सीची किती आली. ए आणि बी बघा एची किती आली बेंडिंग मोमेंट 0 बीची पण 0 आणि सीची किती आली 20 किलोन्यूटन मीटर. ओके. आता आपल्याला काढायची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे येते इथे येते. पण हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे आपल्याला माहिती आहे का नाही. तर आता आपण ट्रायंगल लॉ काढू. कसा आहे ट्रायंगल झाला आहे बा बरोबर आहे असाच झालेला आहे. हे डिस्टन्स 30 हे 10. ओके. आपल्याला काय काढायचं आहे हा पॉईंट काढायचा आहे. असं ॲज्युम करू आपण की या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्टन्स किती आहे एक्स आहे बरोबर. हा पॉईंट सी होता हा पॉईंट ए होता आणि ए आणि सीचं अंतर किती होतं 2 मीटर बरोबर. तर हे डिस्टन्स जर एक्स झालं तर हे डिस्टन्स उरलेलं किती राहील 2 मायनस एक्स राहील बरोबर. इथेच आपण ट्रायंगलचे आपण लॉ लावत असतो बघा. ही बाजू आपण ही बाजू किंवा ही बाजू आपण ही बाजू असं वापरतो की नाही तसंच इथे करायचं आहे. काय 30 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू काय येईल मग 10 डिवायडेड बाय 2 मायनस एक्स बरोबर. यालाच जर सॉल्व करायचं म्हटलं तर कसं येईल 2 मायनस एक्स इंटू 30 इज इक्वल टू 10x बरोबर. इथे किती 60 मायनस 30x इज इक्वल टू 10x बरोबर. मग इथे पुढं काय येईल 60 इज इक्वल टू किती यायला पाहिजे 60 मायनस 20 एक्स. मग एक्स इज इक्वल टू 1.5 मीटर. ओके. एक्सची व्हॅल्यू किती येते 1.5 मीटर. बघा इथे किती आली एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 1.5 मीटर असे एक्सची व्हॅल्यू आलेली. कारण काय केलं आपण काय केलं होतं 30 इंटू 2 मायनस 30x इज इक्वल टू 10x आला होता आपण 60 इज इक्वल टू 40x. मग एक्स इज इक्वल टू 60/40 म्हणजेच 1.5 मीटर. ओके. अशा प्रकारे आपलं आलं होतं 1.5 मीटर म्हणजे एक्स इज इक्वल टू 1.5 मीटरला बेंडिंग मोमेंट काय राहील आपली मॅक्झिमम राहील. तर आपल्याला ते मॅक्झिमम पॉईंट काढायचं आहे बरोबर आहे. किंवा आपण असं पण लिहिलं असतो शिअर फोर्सचं इक्वेशन लिहिलं असतं डी पॉईंटला आणि त्या पॉईंटला शिअर फोर्स 0 दाखवलं असतं. ते कसं दाखवलं असतं शिअर फोर्स डी पॉईंटला घेऊन ही पद्धत पण आपण पाहून घेऊ कशी केली असती. हा 30 होता आणि हा 20चा होता बरोबर ना. याला आपण आता काय म्हणू किती डिस्टन्स माहीत नाही त्याच्यामुळे आपण एक्स ॲझ्युम केलं बरोबर. शिअर फोर्सचं इक्वेशन काय राहील या पॉईंटचं शिअर फोर्सचं इक्वेशन काढायचं काय 30 बरोबर आहे की 30 मायनस बरोबर की नाही. हे UDLमुळे मायनस येईल मायनस 20 इंटू एक्स इज इक्वल टू 0. मग काय 30 इज इक्वल टू 20x एक्स इज इक्वल टू 30/20 म्हणजेच 1.5 मीटर. तर दोन्ही पद्धतीने आपल्याला समजलेलं आहे की 1.5 मीटर कसं आलं आहे. तर आता आपल्याला बेंडिंग मोमेंट काढायचे ॲट 1.5 मीटरवर. तर काय करायचं आता ह्या 1.5 मीटर डिस्टन्सवर आपल्याला बेंडिंग मोमेंट काढायची 30 हा 10. कुठल्या सपोर्टवरून कुठूनही काढा इकडून काढा की लेफ्टकडून काढा किंवा राईटकडून काढा
तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायची या पॉईंटला. तर काय येईल इक्वेशन 30 इंटू 1.5, बरोबर आहे की नाही. हे डिस्टन्स किती आहे 1.5 आहे की नाही. 1.5 मायनस हे किती लोड किती 20च आहे ना, 20 kN per मीटर. 20 इंटू 1.5 इज इक्वल टू 0. 30 इंटू 1.5 किती होता 15 त्रिक 45 45 मायनस 20 इंटू 1.5 म्हणजे किती होत आहे 20 इंटू 1.5 30, बरोबर आहे की नाही. मग किती येते ती 15. किती आली बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम आपल्याला बेंडिंग मोमेंट आलेली इथे इथे सॉल्व केलेली 22.5 kN. कसं घेतलं होतं आपण हा 30, बरोबर की नाही. 1.5 मीटर डिस्टन्स, हा पॉईंट डी पॉईंट, बरोबर. या पॉईंटला आपल्याला बेंडिंग मोमेंट पाहिजे मॅक्झिमम. तर मग 30 इंटू 1.5 मायनस या युडियलमुळे किती 20 इंटू 1.5 इंटू 1.5 डिवायडेड बाय 2, कारण या 1.5च्या हाफवर ॲक्ट होईल ना तो. तर सॉल्व केलं तर किती होतं 22.5 kN मीटर. बघा अशा प्रकारे आपल्याला बेंडिंग मोमेंट पण भेटली. आता इथे ट्रायंगल असेल तर इकडे काय येतो, हा 1 डिग्री कवर असेल तर इकडे किती येतो 2 डिग्री पॅराबोला. तर मग तो कसा येईल कवर येईल या पॉईंटला जॉईन करावं लागेल. पण कसा हा मॅक्झिमम पॉईंट इथे मॅक्झिमम पॉईंट येईल. ओके. नंतर इथे तर काही लोड नाही त्याच्यामुळे काय स्ट्रेट लाईन म्हणजे ट्रायंगल येईल. ओके. अशा प्रकारे BMD आपल्याला समजलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून 2 प्रॉब्लेम पाहू याच टाईपचे. तर थँक्यू. काही प्रॉब्लेम असेल नसेल समजलं तर कमेंट करा. थँक्यू.